का त्यांच्या सेवेचं भाग्य या मंडळींना मिळणार आहे। त्यांनी फायदा घ्यावा। कीर्तनानंतर ही मंडळी आपल्या या माध्यमातून आपली सेवा करणार आहे। बोला दरवर्षीप्रमाणे संत मुक्ताबाई यांच्या पालखीचं आज चिखली शहरामध्ये आगमन झालेलं आहे आणि याचं आगमन होणार याची आम्हाला पूर्व सूचना 15 दिवसाआधीच मिळाली होती आणि आलेल्या सर्व भावी भक्तांना या ठिकाणी त्यांना जे आजार असतील, हातपाय दुखणं असेल, ताप खोकला सर्दी असेल किंवा इतर काही असेल, बीपी शुगर असेल, या सर्व आजाराची आम्ही ग्रामीण रुग्णालय चिखलीतील सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी तपासणी केलेली आहे आणि सर्व भाई भक्तांना या ठिकाणी सर्व मोफत उपचार दिलेले आहेत आणि अशा संतमय वातावरणात भक्तीचा आनंद घेताना सेवा देताना वेगळाच आनंद आम्हाला मिळत आहे। सेवा परमो धर्म या उक्तीनुसार आम्ही सर्व लोक ग्रामीण रुग्णालय चिखलीचे मेडिकल ऑफिसर असतील, सिस्टर असतील, औषध निर्माण अधिकारी असतील, सर्वांनी या ठिकाणी अगदी मनोभावाने देवाची भक्ती जशी करतो आपण तशी या रुग्णांची सेवा केलेली आहे। धन्यवाद।
सर्वप्रथम जय हरी, सर्वांना रामकृष्ण हरी। या ठिकाणी आज चिखलीमध्ये अतिशय आनंदामध्ये श्री संत मुक्ताबाईची पालखी या ठिकाणी आली आणि या ठिकाणी भास्कर अर्बन परिवार तसेच चिखली मेडिकल असोसिएशन, गंगाई बौद्धिशी सेवाभावी संस्था तसेच सुनील रामसिंह चुनावाले आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी भव्य रोग निदान शिबिर आणि औषधोपचार शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। या ठिकाणी मॉडर्न मेडिसिन तसेच आयुर्वेदिक अग्निकर्म तसेच विद्यकर्म या सगळ्या पद्धतीचा वापर या ठिकाणी करून रुग्णांना अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीट या ठिकाणी करण्यात आलं। चिखलीतील सर्व डॉक्टर्स मंडळी या ठिकाणी हजर आहेत, तसेच आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच डॉक्टर्स या ठिकाणी त्यांची सेवा देत आहेत। अतिशय उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी भाविकांनी या शिबिराचा आनंद घेत आहेत। आतापर्यंत 60 ते 70 रुग्णांनी या ठिकाणी आपल्या स्वतःची तपासणी करून औषधीचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे। तरी जास्तीत जास्त रुग्ण या ठिकाणी येत आहेत आणि अशा पद्धतीने आपण बघत आहात की सगळ्या अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये भाविकांची सेवा करण्यात या ठिकाणी डॉक्टर्स लोक दिसत आहेत। तरी मी यावर्षी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो की मायबाप शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस या ठिकाणी पडावा, चांगलं भरघोस उत्पादन त्यांचं व्हावं आणि आपल्या भारत देशावर कसल्या प्रकारचं संकट नाही हो अशी मी भगवान हरिचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना आषाढी एकादशीचा आजच शुभेच्छा देतो।
धन्यवाद. आणि KK लाईव्ह चॅनल मार्फत आज आमच्या शिबिराला जो काही तुम्ही प्रक्षेपित केलं त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुम्हाला दिला ना त्यांनी. सामाजिक बांधिलकी आरोग्य सेवा करतायत. आता शिबिरामध्ये आपण उपस्थित आहात आणि आता लहान जो मुलगा होता त्याची तपासणी केली. साहेबांनाही आपण सांगितलं आरोग्याच्या बाबतीमध्ये. काय सांगणार जनतेला दोन? आज आपल्या चिखली शहरामध्ये मुक्ताईच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि जे पालखीसोबत जे आपले वारकरी मंडळी इथे आलेले आहेत त्यांची आरोग्य तपासणी होणेही आवश्यक आहे, कारण ते इतक्या दिवसापासून अथक चालत येत आहे आणि इथून पुढे ते पंढरपूरला जाणार आहेत. तर अशा याच्यामध्ये आपल्या इथे आज आमचे सहकारी तसेच गंगाई हॉस्पिटल तसेच आमचे जे आहे भास्कर अर्बन आणि हेडगाव कॉलेज अशा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत. आणि आज आनंदाची गोष्ट आहे की आमच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून संतकृपा हॉस्पिटल सुरू झालं पहिलाच हा आज आगमन झालं आहे पहिल्यांदा आणि इथे हा कॅम्प होत आहे. खरोखर खूप चांगलं वाटत आहे आणि काय रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे लोक आम्ही आहोत. त्याच्यामुळे पालखीमध्ये जाण्यापेक्षा पालखीमध्ये येणाऱ्या ईश्वरांची सेवा करणं याला आम्ही आमची धन्यता मानतो आणि या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. साहेब, आरोग्य शिबिर संपन्न होते, आरोग्य तपासणी होते वारकऱ्यांची. जनतेला दोन शब्द काय सांगणार साहेब? आज चिखली शहरामध्ये श्री संत आदिशक्ती मुक्ताईची पालखीचं जे आगमन झालेलं आहे तर त्यानिमित्त आम्ही दरवर्षी म्हणजे गेल्या 15 वर्षापासून आरोग्य शिबिराचं आयोजन करत असतो. पण गेल्या मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये ते कुठेतरी बंद झालं होतं, पण ते परत सुरू करण्याचं आम्ही ठरवलं. आम्हाला त्यामध्ये संतकृपा हॉस्पिटल, गंगाई बहुउद्देशीय संस्था व स्वर्गीय रामसिंग चुनावाले आयुर्वेदिक कॉलेज यांची मदत झाली व भास्कर अर्बन परिवार जो आमचा हक्काचा परिवार आहे त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली. जी मुक्ताईची पालखी दरवर्षी इथे येते, इथे हजारो वारकरी त्या पालखीमध्ये असतात. त्यांचं एक सेवा म्हणजे डॉक्टरांनी एक सेवाभावी वृत्तीने आम्ही हे शिबिर घेत असतो आणि या शिबिरासाठी भरपूर प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. आम्ही इथे ॲलोपॅथी, आयुर्वेदिक औषधी दिली व रुग्णांना पंचकर्म म्हणजे त्यामध्ये कपिंग थेरपी, अग्निकर्म या प्रकारच्या सेवा ह्या दिल्या आहे आणि निरंतर सेवा अशीच आमच्या हातून घडो अशीच आई मुक्ताईच्या चरणी मी अपेक्षा करतो. किती आतापर्यंत पेशंट झाले? आतापर्यंत तरी 150 ते 200 पेशंट आतापर्यंत झालेले आहेत. आता थोड्या अजून एक अवधी सध्या तिथे कीर्तन सुरू असल्याने परत पेशंट वाढतील आणि आम्ही त्यांची सेवा करू. किती वाजेपर्यंत हा उपक्रम आहे? तरी 8:30-9 वाजेपर्यंत आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करू शेवटपर्यंत. हा, थँक्यू साहेब. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आपण मानता आहात, सामाजिक बांधिलकी आपण जपता आहात. काय सांगणार जनतेला आजच्या दिनी? आज मुक्ताबाईची जी पायी वारी जात आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्याही वर्षी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. यामध्ये आम्हाला भास्कर अर्बन, तुळजाई बहुउद्देशीय संस्था, गंगाई हॉस्पिटल आणि आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जे आहे त्यांचा सर्वांचा सहभाग लाभलेला आहे. सर्वांनी चिखली आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यांचा सर्वांचा सहभाग लागलेला आहे. त्याकरता आम्ही सर्वांचे आभारी आहोत आणि खरोखर पायी जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांची जर आमच्या हातून सेवा घडत असेल तर हीच आमच्या दृष्टीने माऊलीची सेवा आहे आणि आम्ही सर्व रीतीने सर्व परीने माऊलीला सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. जय हरी माऊली. आज या ठिकाणी सगळे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी हेडगेवार BMS कॉलेज चिखली या ठिकाणून आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी इथे जी माऊलींची दिंडी आली त्यांची आरोग्य सेवा दिली. तरी मला आज मी स्वतः एक विद्यार्थी आहे, आज मला खूप अनुभव आला. आज मी या ज्या भक्तांची ही सेवा दिली त्याच्यानुसार मला एक पुण्य लाभेल आणि माझ्या जे साथीदार आहेत त्यांनी ही सेवा दिली त्यांनाही ईश्वराची जी आशीर्वाद आहे तो खूप भेटेल हीच अपेक्षा करतो आणि बोलतो.
श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा या निमित्ताने आज सर्व भाविक भक्त इथे आलेले आहेत आणि आम्ही त्या निमित्ताने एक शिबिर आयोजित केलेलं आहे। तर आम्हाला खूप छान अनुभव आला या शिबिरामध्ये आणि शिबिर आम्ही सुरू केले, भरपूर पेशंट बघितले यामध्ये आणि आम्ही या शिबिरामध्ये भरपूर लोकांना आमच्यामुळे फायदा झाला, तपासणी झाली, त्यामुळे छान वाटलं असं शिबिर आयोजित करून आम्हाला। धन्यवाद। श्री संत आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळ्याच्या निमित्तानं जन आरोग्य सेवा करण्यात आम्हाला खूप आनंद झाला। आमची भास्कर अर्बन मनोपत संस्था चिखली नगरामध्ये जवळपास 14 वर्षापासून कार्यरत आहे आणि आम्ही गेल्या 12 वर्षापासून या पालखीचं या ठिकाणी स्वागत आणि हे जे इथं डॉक्टर्स असोसिएशन आहे यांच्यातर्फे आणि आमच्यातर्फे संयुक्त विद्यमाने आरोग्य सुविधा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतो आणि सर्व जे काही पेशंट येतात त्यांची सेवा सुद्धा आम्ही या ठिकाणी करू। धन्यवाद।